शिवाजी महाराज वॉज मास्टर ऑफ निगोसिएशन. त्यांनी जे तह केले, त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाला त्याच्याबरोबर जास्ती आढेवेढे न घेते, एक लढाई झाली पुरंदरची, तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आता आपण तह करू. त्यांनी लढाई केली नाही. का? कारण त्याच्या आधी 4 वर्ष त्यांनी बरंच काही मिळवलं होतं, त्यांना ते गमवायचं नव्हतं. पापाच्या राशी जळतील नामी, निश्चय हरिनामी नामा म्हणे. कलीची अंती होणार कलंकी, मारील तो म्लेंछ की घोड्यावरी. फिरून धर्माची उभवील गुढी, कृतयुगी प्रौढी करी तोची. तोवरी साधन हरिनाम कीर्ती, संतांची संगती नामा म्हणे. म्हणजे सर, शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण या बाबतीत आपल्याला काय ऐतिहासिक संदर्भ मिळतात आणि त्यातून आपण कोणते निष्कर्ष सांगू शकतो? आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे धार्मिक धोरण मध्ये धर्म हा शब्द आहे. येस. तर धर्म म्हणजे काय? तर मागे मी बोललो होतो की मला जो समजलेला आहे आणि जो भारतीय संस्कृतीप्रमाणे योग्य व्याख्या आहे असं मी मानतो की धर्म म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या अंगचे गुण, त्या गुणांना अनुसरून तुम्ही मिळवलेलं कौशल्य, ज्ञान, अनुभव आणि या सगळ्या मिळून तुम्ही कोण आहात त्याप्रमाणे तुमचं विहित कर्तव्य हे करणे म्हणजे धर्म. नमस्कार. आज आपण घेऊन आलो आहोत एक असा विषय जो फक्त इतिहास नाही तर आजच्या भारताच्या विचारसरणीचं मूळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण, त्यांची राजनीती आणि सामरिक नीती आणि त्याचा भारताच्या इतिहासावर झालेला दुर्गामी परिणाम. पण एक प्रश्न कायम राहतो, शिवाजी महाराजांच्या यशामागची खरी स्ट्रॅटेजी काय होती? त्यांची राजनीती इतकी प्रभावी कशी होती की ती आजही अभ्यासली जाते आणि त्यांच्या विचारांचा आजही भारतावर नेमका काय प्रभाव आहे? या सगळ्यावर सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा विक्रमसिंह मोहिते सर. चला सुरू करूया एका दमदार आणि विचार करायला लावणारा संवाद. नमस्कार सर. नमस्ते. सर, सुरुवातीलाच आपण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर खूप बोलतो, खूप ऐकतोय, बरंच पुस्तकं आपल्याकडे आहेत. पण शिवाजी महाराज एकंदरीत व्यक्ती म्हणून कसे होते याबद्दल जरा मला प्लीज ऐकायला आवडेल, पुन्हा एकदा नव्यानं ऐकायला आवडेल. हो, नमस्कार. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मी समजतो. शिवाजी महाराज हे सर्वात प्रथम म्हणजे अतिशय शिक्षित आणि प्रशिक्षित असे कौशल्यसंपन्न व्यक्ती होते. आणि ते होण्यासाठी त्यांनी आपल्या लहानपणीपासूनच, अगदी लहानपणीपासूनच खूप मेहनत आणि प्रयत्न केले असणार आणि होते हे आता हळूहळू उघड होतं आहे इतिहासाचा जसा आपण अभ्यास करू. आणि त्यांच्यामध्ये जे अंगभूत गुण होते आणि त्यांनी नंतर आत्मसात केलेले गुण म्हणा, कौशल्य म्हणा, प्रशिक्षण म्हणा, अनुभव संपन्नता म्हणा, याच्यामुळे ते घडले. आणि त्याची जी पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूचा आणि त्या प्रत्येक शिक्षणाचा आणि कौशल्याचा त्यांना त्यांच्या राज्यकारभारामध्ये, त्यांच्या सामरिक नीतीमध्ये, त्यांच्या वैयक्तिक पराक्रमामध्ये त्यांना त्याचा उपयोग झाला असं माझं अभ्यासाअंती मत आहे. येस. त्यांच्या वडिलांचं काय योगदान होतं शहाजीराजांचं? शहाजीराजांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत शहाजी महाराजांचा सिंहाचा वाटा होता. आणि नुसताच वाटा नव्हता तर त्यांनी प्रत्यक्ष आपल्या मुलांच्या, सर्वच मुलांच्या आणि शिवाजी महाराजांच्यासुद्धा शिक्षणाकरता इतकी अप्रतिम उत्तम सोय केली होती. आणि त्याचं सुद्धा मूळ बघायला गेलं
तर ते स्वतः एक विद्वान, पराक्रमी आणि अनुभवसंपन्न आणि अख्ख्या भारताच्या राजकारणामध्ये एक प्रभावी नेतृत्व केलेले असे ते सरदार त्यावेळेसचे होते. आणि त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचं संगोपन केलं, त्यांचं शिक्षणाकडे, त्यांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं, यामुळेच शिवाजी महाराज घडले असं माझं तर म्हणणं आहे. पण बालपणी त्यांना शहाजी महाराजांचा सहवास मिळाला नाही, पण या गोष्टीत किती तथ्य आहे? माझ्या मते ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आता आजकाल वयाची 20-30 वर्ष झाली तरी मुलं मॅच्युअर होत नाहीत. ह्या जर का परिप्रेक्ष्यमध्ये बघितलं तर ते आपण म्हणू शकतो. परंतु शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला आणि 1642पर्यंत म्हणजे शिवाजी महाराजांच्या 12 वर्षापर्यंत शहाजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभलेला आहे आणि सर्व कुटुंब एकत्र होतं. हां, काही मोहिमांसाठी शहाजी महाराज प्रवासाला किंवा मोहिमांसाठी जात असतील, तो भाग सोडून द्या, परंतु त्यांच्या निगराणीखाली आणि त्यांच्या छत्रछायेखाली शिवाजी महाराजांचं 12 वर्षापर्यंतचं सर्व बालपण गेलेलं आहे असं अगदी आपण ठामपणे म्हणू शकतो. त्यांच्या बालपणाविषयी आणि कुटुंब, भोसले कुटुंबाविषयी थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. हो, तर शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला, पण त्या थोडं त्याच्या 5-6 वर्ष आधी आपण जर का चालू केलं तर भोसले कुटुंबियांचा आणि ऑफकोर्स त्याच्या आधी आजोबा पणजोबांपर्यंत जायला नको आज आपल्याला वेळेचा विचार करता, परंतु शहाजी महाराजांसाठी 1623-24 ते 1636 ही जवळजवळ 10 ते 12 वर्ष ही त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीसाठी, भारताच्या एकंदरीत राजकारणाच्या घडामोडींच्या दृष्टीने आणि भोसले कुटुंबियांच्या कौटुंबिक दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. या 10 ते 12 वर्षामध्ये पुढच्या वाटचालीची दिशा भारताची आणि भोसले कुटुंबियांची ठरलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ते कसं आपण बघू. 1624मध्ये शहाजी महाराज हे निजामशाहीमध्ये होते आणि निजामशाही हिचं जर का भौगोलिकदृष्ट्या आपण बघितलं तर निजामशाहीच्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये होती मुख्यतः निजामशाहीचं. नगरची निजामशाही, दौलताबाद, नगर आणि पुण्यापर्यंतचा प्रदेश, कोकणचा भाग असा जर का पट्टा बघितला तर त्याच्या दक्षिणेला आदिलशाही आणि उत्तरेला मोगल अशी ती त्यांची रचना होती निजामशाहीची. आणि त्यामुळे कधी आदिलशाही हल्ला करणार, कधी मुघल हल्ला करणार, त्यामुळे त्यामध्ये ते सापडलेले होते. 1624मध्ये अशी परिस्थिती आली की मुघल आणि आदिलशाह या दोघांनी एकत्र मिळून निजामशाही बुडवण्यासाठी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये शहाजी महाराजांनी अतुलनीय पराक्रम केला. त्याचबरोबर इतर मराठे, क्षत्रिय मराठे जे सरदार होते आणि त्यांची नावं पण आलेली आहेत शिवभारतामध्ये, तर त्यांनी पण अतिशय पराक्रम गाजवला. आणि आश्चर्य म्हणजे मुघल आणि आदिलशाहीच्या संयुक्त फौजेला शहाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये मलिक अंबर पण होते, त्यांनी हरवलं. आणि त्यामुळे त्यांचा दबदबा आणि त्यांचा पराक्रम अख्ख्या भारतभर पसरला. त्यामुळे वैयक्तिक त्यांचं नाव, वैयक्तिक पराक्रम तर हे झालंच, त्याच दृष्टीने त्यांचं संघटन कौशल्य पण त्यावेळेस दिसून आलं, त्यांची युद्धनीती समोर आली, दिसून आली आणि एवढ्या मोठ्या सैन्याला हे हरवलं. त्यामुळे एक प्रकारे आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढला आणि तोच आत्मविश्वास पुढे कामी आला. त्याच्यानंतर बघितलं तर मग निजामशाहीमध्ये त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं सुरुवात झाली. लोकांना त्यांची जी पराक्रमामुळे मिळालेली प्रसिद्धी, त्यांचं कोड कौतुक, हे जेलसी निर्माण झाली असेल आणि त्यामुळे त्यांनी निजामशाही सोडून आदिलशाहीमध्ये प्रवेश केला. आदिलशाहीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी आपले जे मराठे सरदार होते त्यांच्याबरोबरचे, त्यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी त्यांना आदिलशाहीमध्ये चांगल्या दृष्टीने सेटल केलं.
चांगल्या दृष्टीने त्यांचा मान मरातब ठेवून त्यांना तर मिळालंच होतं, पण ते केलं. परंतु 1625 ते 1628 ते आदिलशाहीमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांचा ओढा निजामशाहीकडे खूप होता. मलिक अंबर वारला. त्याच्यानंतर भारताच्या ऐतिहासिक पटलावर काय काय झालं, तर जहांगीर राजा होता मुघलांचा, तो वारला. आदिलशाही इब्राहिम आदिलशाह दुसरा होता, तो वारला. आणि हे सगळं त्याच म्हणजे 1627-28 या दरम्यान झालं. मुघलांचा बादशाह शहाजहान झाला, आदिलशाहीमध्ये मुहम्मद शाह बादशाह झाला. असे हे सगळे झाले. आणि मलिक अंबर वारल्यामुळे तिथे निजामशाहीमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. अशामुळे त्यांना शहाजी महाराजांना परत बोलवण्यात आलं आणि ते परत निजामशाहीमध्ये आले. आणि त्यावेळेस फतह खान म्हणून मलिक अंबरचा जो मुलगा होता, त्यांनी जास्ती निजामशाही आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. ते शहाजी महाराजांना पटलं नाही, म्हणून ते मुघलांकडे गेले. बघा, या 5-6 वर्षामध्ये केवढी स्थित्यंतर होतात ते. 1-1.5 वर्ष ते मुघलांकडे होते. शहाजहाननी त्यांना चांगला मान सन्मान दरबारमध्ये दिला, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालं नाही. आणि त्यांनी मग स्वतंत्ररित्या निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोगलांना विरोध करायला त्यांनी सुरुवात केल्याबरोबर अजून क्षत्रिय मराठे सरदार त्यांना येऊन मिळाले. कंक, त्याच्यानंतर पांढरे, घाटगे, मोहिते, घोरपडे असे अनेक लोक येऊन त्यांना सामील झाले. त्यामुळे त्यांची शक्ती अजून वाढली, त्यांचा उत्साह अजून वाढला आणि त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास आला होता. आपण ते बघितलंच. आता हे झालं राजकीय पटलावर, लढायांच्या याच्यावर. कौटुंबिक परिस्थितीमध्ये काय होती, तर 1623 पासून 1636 हा पिरियड आपण बघतोय शिवाजी महाराजांचं बालपणाच्या वेळेसचा. तर संभाजीराजे हे पहिले पुत्र जिजाबाईंना झाले आणि त्याच्यानंतर 1630मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजी महाराजांना दुसऱ्या पत्नी होत्या तुकाबाई राणीसाहेब, त्यांना एकोजी हे 1631मध्ये पुत्र जन्म झाला. असे 3 मुलं त्यांना झाली. काही मुली पण होत्या, काही लवकर वारल्या, परंतु असा हा सगळा संसार आणि प्रपंच पण त्यांचा चांगला फळत फुलत होता. आणि त्यांचा एकंदरीत जर का वावर बघितला आपण, तर तो शिवनेरी, त्याच्यानंतर पेमगिरी, शहापूर, नाशिकपासून ते अगदी संगमनेर, पुणे येथपर्यंत आणि कोकणापर्यंत पण, आणि माहुली आणि जुन्नर ह्या भागामध्ये कौटुंबिक वावर पण त्यांचा होता. त्यामुळे हे सर्व कुटुंब एकत्र होतं. आणि मग त्यांनी जे आदिलशाही आणि मोगलांच्या विरुद्ध जे केलं होतं त्याच्यामध्ये खूप प्रमाणात ते यशस्वी झाले होते. परंतु नंतर मग मोगल आणि आदिलशाही एकत्र आले आणि तेव्हा मग गणितं बदलायला सुरुवात झाली. असा हा भोसले कुटुंबियांचा, आणि त्यांचे चुलत भाऊ पण त्यांच्याबरोबर होते. इतर पण बरेचसे नातेवाईक म्हणा किंवा इतर सरदार पण मगाशी नावं घेतली ती, ते पण सगळे बरोबर होते. असा एक वेगळ्या प्रकारचा ग्रुप म्हणा किंवा एक मराठा सरदारांचं एक मेळा बरोबर जमला होता. आणि त्यांनी मग एक एक आपलं कार्य, आणि शेवटपर्यंत कोणीही शहाजी महाराजांना सोडलं नाही. त्यांनी जरी बादशाही किंवा कुठल्या बदलल्या तरी शहाजी महाराजांवर बरेचसे लोक सरदार शेवटपर्यंत राहिले. हे शहाजी महाराजांचं खूप कौतुकास्पद असं त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्या समोर येतात. येस, आणि त्याचा पुढे महाराजांना खूप फायदा झाला. येस. शहाजी राजांच्या दक्षिणेतील मुक्काम, बंगलोर येथील कारकीर्द तसेच वास्तव्य या बाबतीत ऐतिहासिक संदर्भ ग्रंथातून आपल्याला काय माहिती मिळते? ओके, आता आपण आधी बघितलं की 1624 ते 1636 पर्यंत काय झालं. 1636मध्ये शहाजी महाराजांनी जे स्वतंत्रपणे निजामशाही चालवण्याचं यशस्वी प्रयत्न केला होता. एक मुर्तजा निजामशाह म्हणून एक मांडीवर बसवला होता, त्याला अगदी लहान मूल होतं आणि त्याचे सर्वेसर्वा वजीर म्हणून शहाजी महाराज तो कारभार करत होते. तर
आदिलशहा आणि मोगल जोपर्यंत वेगवेगळे लढत होते तोपर्यंत हे सगळं चाललं. परंतु 1636मध्ये शहाजहान आणि मोहम्मद आदिलशाह ह्यांनी एकत्रपणे लढाई करायची ठरवली आणि ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आणि शहाजी राजांना त्यांनी पूर्णतः माहुली किल्ल्यामध्ये रोखलं. आणि त्यामुळे आणि मुर्तजा निजामशाहची आई ती मुघलांबरोबर तह करायला तयार झाली. त्यामुळे मग शहाजी राजांना काही पर्याय उरला नाही आणि त्यांनी पण ठरवलं की मुघलांबरोबर आणि आदिलशाहीबरोबर तह करायचा. मग त्याप्रमाणे शहाजहाननी सोन्याच्या पत्र्यावर एक करारनामा तयार केला आणि त्या करारनामाप्रमाणे मुघल कधीही कोणालाही सार्वभौमत्व देत नाहीत. त्यांनी शहाजहाननी आणि मुघलांनी सर्वात प्रथम या मोहम्मद आदिलशहाच्या कार्यकाळामध्ये त्यांचं सार्वभौमत्व मान्य केलं आणि शहाजी राजांना त्यांच्याकडे नोकरीसाठी ठेवायचं मान्य केलं. त्यामुळे मग आणि निजामशाही मुघलांनी आणि आदिलशाहींनी वाटून घेतली. पण ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे शहाजी महाराजांना निजामशाहीच्या वेळेस मिळालेली काही जहागीर होती, पुणे, इंदापूर आणि मावळ, पुण्याच्या मावळ प्रांतातला, आणि सुपे म्हणजे बारामतीच्या तिथलं सुपे, ते त्यांची तशीच ठेवायचं निश्चित झालं. पण त्यांना कंपल्सरी दक्षिणेमध्ये स्थलांतर करणं हे त्यांना गरजेचं केलं त्यांनी. त्याप्रमाणे मग सर्व कुटुंबीय हे दक्षिणेमध्ये गेले. दुसरा भाग असा झाला की आदिलशाही आणि मोगलांमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यामुळे आदिलशाहीचं उत्तरेकडेचं जे प्रचार होता तो कमी झाला. मग त्यांनी दक्षिणेमध्ये जायचं ठरवलं आणि तिथे शहाजी महाराजांचा त्यांनी उपयोग केला आणि रणदुल्ला खान आणि शहाजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये आदिलशाही दक्षिणेमध्ये पसरायला सुरुवात केली. आणि त्याचा फायदा तसं बघायला गेलं तर शहाजी महाराजांनी पुढील वाटचालीसाठी करून घेतला की त्यांनी दक्षिणेतल्या अनेक जे नायक राजे होते किंवा पाळेगार म्हणायचे त्यांना आश्रय दिला, त्यांना नीट सांभाळून घेतलं, त्यांना पूर्णपणे संपवलं नाही. आदिलशाही सत्ता होती तरीसुद्धा. आणि ते स्वतः बंगलोरमध्ये स्थायिक होऊन, त्यांना बंगलोरची जहागीर मिळाली, बंगलोरमध्ये स्थायिक होऊन ते एखाद्या राजासारखे राहायला लागले आणि त्यांचं अतिशय उत्तम असं तिथं मार्गक्रमण चालू झालं. आणि त्याच वेळेस मग ही सर्व मुलांची शिक्षणं, मुलांचं सगळं संगोपन आणि सगळं कुटुंब पुन्हा एकदा एकत्रच होतं, असा तो कार्यकाळ होता. परंतु शहाजी महाराजांच्या या सगळ्या दक्षिणेतल्या कार्यकाळात त्यांचं जे एकंदरीत सांस्कृतिक आणि वैचारिक जे व्यक्तिमत्व होतं ते उदयास आलं असं आपल्याला अगदी निष्कर्ष आपण काढू शकतो. असं त्यांचं दक्षिणेतलं सुरू झाली कारकीर्द. पण आजचा आपला विषय आहे मराठ्यांची राजनीती. तर मग राजनीती म्हणजे नेमकं काय आणि त्याचा अभ्यास का महत्त्वाचा वाटतो? तर शिवाजी महाराजांची राजनीती आणि एकंदरीतच राजनीतीचा विचार करायचा झाला तर मी तुम्हाला एक उपमा देतो की मनुष्याचं जर का शरीर आपण घेतलं आणि त्याची उपमा घ्यायची झाली तर किल्ले, घोडदळ, पायदळ, नौदल, सैनिक, शस्त्र, हे 2 हात 2 पाय असं धरा. किल्ले आणि भौगोलिक प्रदेश हे धड झालं असं समजा. हेरखातं हे डोळे आणि कान झाले. आता ह्या सगळ्यांना एकत्र ठेवणारं आणि मार्गदर्शन करणारं काय तर मन आणि मेंदू. तर राजनीती म्हणजे ते की या सर्व गोष्टींना हातापायाला संवेदना देण्यापासून ते मार्गदर्शन करण्यापर्यंत आणि कामाला उद्युक्त करण्याचं जे काही तुमची ते तत्त्वज्ञान असतं, जे तुमची बुद्धी असते, ती म्हणजे राजनीती. जसं माइंड इन द बॉडी तसं द किंग आणि त्याची राजनीती इन द पॉलिटिक्स, असं तो
राजनीतीचं एवढं महत्त्व आहे किंवा कारण मेंदूशिवाय आणि तुमच्या मनाशिवाय तुमच्या हातपायाला काय अर्थच नाही आहे. तसं राजनीतीशिवाय आणि राजनीती तत्त्वज्ञानाशिवाय तुमचं घोडदळ पायदळ किल्ले भौगोलिक परिस्थिती शक्ती युक्ती काही उपयोगाचं नाही. तर त्यामुळे राजनीती ही आधी आणि बाकीच्या लढाया आणि किल्ले हे नंतर असा तो क्रम आपल्याला लावावा लागतो. येस. त्यावेळेच्या संतांनी केलेली सामाजिक धार्मिक राजकीय परिस्थिती यावरील भाष्य यामध्ये काय आढळून येते? तुम्हाला सांगतो, आपण 2 संदर्भ बघूया. आणि हे 2 संदर्भ कुठले आहेत तर आपल्याकडे अनेक संत होऊन गेले आणि स्पेशली 1300 पासून 1600-1700 पर्यंत आपल्याकडे अनेक संत होऊन गेले, ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत. पण त्याच्यामध्ये 2 संतांचं मी जास्ती करून मी आता उल्लेख करणार आहे. एक म्हणजे नामदेव महाराज आणि दुसरं म्हणजे रामदास स्वामी. हे 2 का तर ह्या दोघांनी भारत भ्रमण केले आणि त्यावेळेस नामदेव महाराज आणि हे दोन्ही 300 वर्षाच्या अंतरानंतर अस्तित्वात होते. त्यामुळे आपल्याला त्या पूर्ण काळाचा एक आवाका आणि अंदाज येतो. तर नामदेव महाराजांनी जेव्हा 1270 ते 1350 हा त्यांचा काळ साधारण, तर त्यावेळेस त्यांनी जे भारताच्या परिस्थितीचं वर्णन सामाजिक वर्णन केलं आहे आणि त्याच्यावरचं त्यांनी सोल्युशन दिलं आहे ते आता आपण बघूया. तर ते म्हणतात, पापाच्या राशी जळतील नामी निश्चय हरिनामी नामा म्हणे, कलीची अंती होणार कलंकी मारील तो म्लेंछ की घोड्यावरी, फिरून धर्माची उभवील गुढी कृतयुगी प्रौढी करी तोची, तोवरी साधन हरिनाम कीर्ती संतांची संगती नामा म्हणे. म्हणजे कलियुगाच्या अंती पांढऱ्या घोड्यावर बसून तो कल्की येईल आणि तो म्लेंछ म्हणजे मुस्लिम आक्रांत त्यांना मारेल आणि तेव्हा धर्माची गुढी उभी राहील, तोपर्यंत तुम्ही हरिनाम म्हणत बसा, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांचं किती महत्त्वाचं आहे बघा की ऑब्झर्वेशन की भारताची परिस्थिती काय विचित्र होती, इतकी हलाखीची होती आणि म्हणजे आणीबाणी ज्याला म्हणतात तशीच होती की कोणी काही करू शकत नव्हतं, तुम्हाला कंप्लीट दाबून टाकलं होतं. आता 300 वर्षानंतर मग परिस्थिती सुधारली होती का? मग हे राजे जे आक्रांत होते राज्यकर्ते होते ते सुधारले होते का? त्यांनी काही वेगळं भारतातल्या समाजाला वागवलं का? तर ते आता बघू आपण. तर रामदास स्वामींनी 1633 ते 1645 म्हणजे अजूनही शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्याचं कार्य चालू केलेलं नाही, तर त्यावेळेसचं काय भारत भ्रमण झाल्यानंतरचं त्यांचं ऑब्झर्वेशन, पदार्थ मात्र तितुका गेला नुसता देशची उरला, येणेकरिता बहुसाला संकट झाले, माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पांघरूण तेही नाही, घर कराया सामुग्री नाही, काय करती, कित्येक अनाचारी पडिली, कित्येक याती भ्रष्ट झाली म्हणजे धर्मांतर झाली, कित्येक ती आक्रंदली मुले बाळे, काहीच पाहता धड नाही, विचार सुचेना काही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. इतकं उद्विग्न होऊन त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातला मतितार्थ आपण समजून घेतला तर भारताचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. परकीय राज्यकर्त्यांचे छळ एवढे होते की तोंड उघडायची पाळी नव्हती. त्याच्यावर ते लिहितात, रडावे बोंबलावे ना लाथा बुक्या परोपरी, उदंड ताडणे म्हणजे मारणे, ताडणे होती दुःख शोक विटंबना, आधार पाहता नाही कै पक्षी तो असेची ना. आधारच उरला नाही का, कोणीच आधार नाही. देह त्याग बरा वाटे दुःख ब्रह्मांड झाले. म्हणजे संतांची ही परिस्थिती, संत ॲक्च्युली कोणाच्या विरुद्ध बोलत नाहीत किंवा उद्विग्न होत नाहीत, ते शांत असतात. पण हे आपले मोठे भारतातले एक संत नावाजलेले अधिकारवाणीने हे सांगतात आहेत आणि त्यांनासुद्धा त्याग बरा वाटे अशी म्हणायची पाळी आली आहे. तर अशी भारताची परिस्थिती होती. येस. भारतीय प्राचीन राजनीती तत्व
आणि सिद्धांत यांचा शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात आणि स्वराज्य निर्मितीत कसा प्रभाव होता याविषयी थोडंसं. मगाशी आपण बोलल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर कुठल्याही राज्यकर्त्यासाठी त्याची राजनीती ही अतिशय महत्त्वाची असते हे आपण बघितलं. राजनीतीमुळे तुम्हाला तत्त्व, तुम्हाला तुमचे दिशा, तुमची धोरणं आखायला मदत होते. आता शिवाजी महाराजांच्या राजनीतीचं उत्तम उदाहरण 2-3 बघूया आपण, म्हणजे आपल्याला सहज कळेल आणि जी माहितीची उदाहरणं आहेत. पण राजनीतीच्या दृष्टीने लोक याच्याकडे विचार करत नाहीत, याच्याकडे बघत नाहीत आणि ते आपला उद्देश आहे की त्यांना त्या दृष्टिकोन न्यायचा आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा होती ते राजनीतीच्या दृष्टीने एक अतिउत्तम उदाहरण आहे. आणि आजच्या मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये आम्ही बिझनेसमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये जे व्हिजन आणि मिशन हे आखतो आणि ते सगळ्यांच्या लिहून ठेवलेलं असतं आणि सगळ्यांनी ते पाठ करायचं असतं आणि ते फॉलो करायचं असतं, तसाच काहीचा प्रकार हा शिवाजी महाराजांच्या मुद्रेच्या बाबतीत होता, ज्याच्यामध्ये त्यांची व्हिजन दिसते आणि ती अगदी लहानपणापासून दिसलेली आहे. त्यामुळे आईवडिलांनी त्यांच्यावर काय संस्कार केलेत हे अतिशय उत्तम उदाहरण आहे की 12व्या वर्षी त्यांना ही मुद्रा मिळालेली आहे, 12 ते 16व्या वर्षामध्ये कधीतरी मिळालेली आहे. तर मुद्राचं मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु तुम्हाला सांगतो 3 महत्त्वाचे मुद्दे त्याच्यातले. म्हणजे राजनीतीच्या दृष्टीने आता विचार करा की आपल्याला स्वराज्य स्थापन करायचं आहे, हे तर आता उघड झालं. राज्य करायचं आहे, हे तर उघड झालं. मग माझं राज्य म्हणजे भौगोलिक प्रदेश, मग तो कसा पाहिजे, तर सतत द्विगुणित होणारा, वृद्धिगंत होणारा, त्यामुळे तो तसा पाहिजे. म्हणजे ते एक त्याच्या याच्यात प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू, त्याच्यामध्ये वर्धिष्णू शब्द आहे. वर्धिष्णू म्हणजे ग्रोथ, म्हणजे त्याच्यात ग्रोथ आली म्हणजे वाढणार. म्हणजे तुम्हाला दिशा दिली की बाबा आपल्याला आहे तिथं थांबायचं नाही आहे, हे वाढवायचं. दुसरा हे वाढवायचं तर आहे, परंतु विश्वामध्ये वंदनीय ठरला पाहिजे. तुम्ही नुसतंच वाढत नाही तर आज कितीतरी, म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना ही जुलियस सीझर आणि अलेक्झांडर बरोबर केली जाते आणि हॅनिबल बरोबर केली जाते, युरोपियन जे तेव्हाचे इतिहासकार आणि प्रवासी होते. परंतु या तिघांपैकी कोणी विश्ववंदनीय माझं राज्य होईल असं केलेलं आहे मायात तरी नॉलेजमध्ये नाही आहे. ते शिवाजी महाराजांच्या राजनीतीचं मूळ होतं की मी ग्रोथ तर करणार आहे, मी वाढवणार तर आहेच, परंतु माझं विश्ववंदनीय आहे. मग तिसरं काय, ठीक आहे तुम्ही वाढवणार, तुम्ही विश्ववंदनीय होणार, पण कशासाठी, तर मुद्रा भद्राय राजते, लोककल्याणासाठी. आता ही राजनीती आहे, हे राजनीतीचं तत्त्व आहे आणि हे स्वराज्य. आणि तुम्ही बघा शिवाजी महाराजांची सगळी कामं ही राज्य वाढवण्यासाठी, त्यांनी जे आदर्श निर्माण केले ते वंदनीय. आज आपण 350-400 वर्षानंतर त्यांच्यावर पॉडकास्ट करतोय म्हणजे काय, कारण ते विश्ववंदनीय आहे आणि लोककल्याण झालं हे साहजिकच आहे. तर अशी राजनीती हे एक झालं. दुसरं उदाहरण ह्या राजनीतीचं म्हणजे मागच्या पॉडकास्टमध्ये मी बोललो होतो की त्यांनी स्वतःला क्षत्रिय कुलावतंस म्हणून घेतलं होतं. हा एक छोटा शब्द आहे क्षत्रिय म्हणून, परंतु त्याच्यामध्ये इतके पैलू येतात आणि मागच्या वेळेस जे मी पैलू सांगितले नाहीत ते आता अजून सांगतो. तर क्षत्रियाचं वर्णन करताना आणि त्याचं कार्य समजून घेताना एक महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही शत्रूचं निर्दालन करणार, आपल्या देशातल्या भूतमात्रांचं संरक्षण करणार. झालं संरक्षण, पुढं काय, तर आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये असलेल्या सर्व लोकांना आपापल्या कर्तव्य धर्मानुसार काम करायला लावणं हे क्षत्रियाचं काम आहे. आणि म्हणून ते स्वतःला आठवणीत राहण्यासाठी शिवाजी महाराजांनी आधी क्षत्रिय कुलावतंस राहून घेतलं की ह्या क्षत्रियांमध्ये कुलावतंस म्हणजे या क्षत्रिय कुळामध्ये असलेला सगळ्यांच्या गळ्यातला मी ताईत, असं क्षत्रिय कुलावतंस. ह्याचबरोबर त्यांनी
किल्ले आणि एक माळच तयार केली किल्ल्यांची. आता हे अर्थशास्त्रामध्ये, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये युद्धनीतीचा हा एक भाग भाग आहे. आहे. तर आणि तो राजनीतीचा, सामरिक नीतीचा भाग आहे. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी किल्ले निर्माण करणे आणि त्या आपल्या भूमातेचं रक्षण करणे हे त्याच्यातनं घेतलं. मग ते किल्ले कसे निवडायचे, मग ते किल्ले कसे बनवायचे, हे सुद्धा त्यांनी एक राजनीतीचा भाग म्हणून त्यांनी हे केलं की किल्ल्यांची निवड, किल्ल्यांची त्याची लोकेशन, मग प्रत्येक किल्ल्याचा उद्देश काय. सगळे किल्ले हे लढाईसाठी नव्हते, काही टेरणीसाठी होते, काही जकातीचं कलेक्शन करण्याच्या दृष्टीने, व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. काही किल्ले असे होते की जिथे काही सामुग्री किंवा तुमचं सैन्य किंवा तुमचे घोडदळ किंवा तुमचं संपत्ती ठेवण्यासाठी काही तसे होते. काही किल्ले असे होते की जे जेल होते, त्याच्यावर लोकांना तुरुंग असं होते. तर त्याची रचना, मग ते कुठे ठेवायचे, कसे ठेवायचे, मग त्याची मांडणी, त्याची सगळी ॲडमिनिस्ट्रेशन, हे जे सगळं केलं हा सगळा राजनीतीचा भाग होता की आपल्याला कशासाठी किल्ले पाहिजेत, हे कधी पाहिजेत, ह्याचा उपयोग आपण करतोय तो योग्य होतोय की नाही ते बघणं. आता तुम्ही बघा, आपण सगळे संसारात आहोत, आपल्याला कुठेतरी आपण राहतोय, भाड्याने राहतोय किंवा आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहतोय आणि घरातलं अगदी टेबल खुर्चीपासून आणि आजकाल पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं. तर किती पैसे लागतात. तर ह्या सगळ्याचं अर्थशास्त्र, ह्या सगळ्याचा सगळा हा ॲडमिनिस्ट्रेशन आणि सगळी गोळाबेरीज ही केवढं मोठं आहे. आणि ह्या व्यक्तींनी एक व्यक्ती म्हणून शून्यातनं निर्माण केलं आहे. त्यामुळे आता तुर्क औरंगजेब जो होता त्याचं काय झालं, तो 6वा बादशाह होता, 6वा. त्यामुळे पहिल्या 5 बादशहांनी जी प्रचंड संपत्ती, प्रचंड भूमी, प्रचंड साहित्य हे तर त्याचा फायदा झाला त्याला. शिवाजी महाराजांचं काय, शून्यातनं निर्माण केलेलं. त्यामुळे त्यांना ते अर्थशास्त्र पण त्याच्याबरोबर हे कळावं लागलं. आणि आपण बघितलं आहे की शिवाजी महाराजांना पैसे कमी पडलेत, पैशाची अडचण आली आहे, पैशामुळे त्यांचं काही काम राहिलं नाही आहे, असं तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे तो पण त्यांनी अतिशय उत्तम तऱ्हेने हे केलं. तर हे अर्थशास्त्राचं ज्ञान हे त्यांना लहानपणीच झालेलं होतं आणि त्यांनी केलेलं होतं. किल्ले कसे बांधायचे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि बरेचसे ट्रेकर्स आणि इतिहासकार शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या स्थापत्याबद्दल बोलतात की त्यांनी कसे किल्ले बांधले, त्याचे बुरुज कसे होते, त्याचे दरवाजे कसे होते आणि ते शत्रूला न दिसणार. हे सगळं राजनीती आणि सामरिक नीतीचा भाग आहे. आणि हे प्राचीन भारतीय राजनीतीमधलं हे लिहिलेलं आहे. आणि मत्स्यपुराणामध्ये किल्ल्याचा दरवाजा कसा पाहिजे हे अतिशय चपखल वर्णन केलेलं आहे. आणि तुम्ही रायगडचा दरवाजा घ्या आणि मत्स्यपुराणामधल्या दरवाजाचं वर्णन बघा, ते बरोबर जुळतं. तर असे राजनीतीचे त्यांनी, करप्रणाली कशी करायची, दुसऱ्या राजांबरोबर. शिवाजी महाराज वॉज मास्टर ऑफ निगोसिएशन. त्यांनी जे तह केले, त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाला त्याच्याबरोबर जास्ती आढेवेढे न घेते, एक लढाई झाली पुरंदरची, तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आता आपण तह करू म्हणून. त्यांनी लढाई केली नाही. का? कारण त्याच्या आधी 4 वर्ष त्यांनी बरंच काही मिळवलं होतं, त्यांना ते गमवायचं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी त्या तहामध्ये काय दिलं त्यांना, आपल्याला वाटतं 23 किल्ले दिले वगैरे, आपण ते 23 किल्ले मुघलांचेच होते, ते निजामशाहीमधलं त्यांचा हिस्सा होता, ह्यांनी घेतले होते ते दिले त्यांनी. पण कोकणातले किल्ले, घाटावरचे किल्ले त्यांनी दिले नाहीत. कारण ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने, स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. तर हे जे निगोसिएशन त्यांनी केलं आणि तर त्याला तोड नाही. आणि आग्र्यावरनं परत आले तर ते कसं शत्रूच्या तावडीतून सुटून परत कसं यायचं ह्याचं शिक्षण त्यांचं लहानपणीच झालं होतं. असे एक ना अनेक राजनैतिक पैलू
त्यामुळे स्वराज्य घडलं. आपण त्या घटनांकडे जास्ती लक्ष देतो, पण त्याच्या पाठीमागची राजनीती आणि राजनैतिक तत्त्व हे बघता शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अजूनही किती मोठं उत्तुंग होतं आणि त्यांची झेप ह्याच्यापेक्षा पलीकडे होती हे आपल्याला दिसून येईल, आणि जे आजही आपण वापरू शकतो, लागू करू शकतो. खरं तर याच्याबद्दलच जास्त बोललं जाणं गरजेचं आहे. खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी तुमचा अभ्यास आणि त्यावरून निघालेले निष्कर्ष काय दर्शवतात, आणि शिवाजी महाराज पुण्यात कधी आले? ओके, तर आधी त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलूया. की मगाशी आपण बोलल्याप्रमाणे शिवाजी महाराजांची वयाची पहिली 12 वर्ष त्यांनी शहाजी महाराजांच्या निगराणीखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घातली. शहाजी महाराजांच्याकडे जवळजवळ बँगलोरमध्ये 35 कायमस्वरूपी पंडित त्यांच्या दरबारामध्ये होते आणि 35 आगंतुक म्हणजे व्हिजिटिंग फॅकल्टी ज्याला म्हणतो, असे भारतातले काश्मीर, काशी, मथुरा, नाशिक, रामेश्वर, कन्याकुमारी या सर्व ठिकाणची जे तेव्हाची सो कॉल्ड विद्यापीठं होती किंवा धार्मिक जागा होत्या, त्यातले सगळे पंडित आणि कवी हे तिथे यायचे. शहाजी महाराजांच्या दरबारामध्ये, आता तुम्ही हे मी बोलतोय तेव्हा विचार करा की शहाजी महाराजांची ही तिन्ही मुलं हे सगळं विटनेस करतात आहेत, हे सगळं ऐकतात आहेत, हे सगळं बघतात आहेत, त्यांच्या कानावर वेगवेगळ्या भाषा आणि विषय हे जातात आहेत. तर हा तुम्ही म्हणजे शिवाजी महाराज तिथं बसलेत असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तर शहाजी महाराजांच्या दरबारामध्ये कमीत कमी 12 भाषांवर चर्चा व्हायची आणि प्रश्न उत्तरं व्हायची. शहाजी महाराज, संभाजी महाराज म्हणजे थोरले संभाजी महाराज, शिवाजी महाराज, एकोजी महाराज हे सगळे संस्कृतमध्ये पंडित होते किंवा त्यांना चांगली जाण होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या मुलांचं शिक्षण झालं आणि त्यामुळे त्यांचं, आता ॲकॅडमिक शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या राजवाड्यामध्ये ग्रंथालय होतं आणि त्या ग्रंथालयामध्ये असलेल्या 34 ग्रंथांची नावं आज उपलब्ध आहेत. आणि हा समकालीन पुरावा आहे. समकालीन पुरावा कुठला आहे ते पण मी सांगतो. संभाजी महाराजांनी बुधभूषण लिहिलं आणि त्या बुधभूषणच्या ग्रंथामध्ये त्यांनी जी रेफरन्सेस वापरलेत आणि संभाजी महाराजांनी कुठल्या वर्षी लिहिलं तर त्यांची वयाच्या 13-14व्या वर्षी हे लिहिलेलं आहे. पुढे म्हणजे 17-18पर्यंत ते लिहित होते. तर त्याच्यावरनं हे ग्रंथ त्यांच्याकडे अस्तित्वात होते हे तर क्लिअर झालं. आणि नंतर मी जेव्हा या ग्रंथांचा स्वतः अभ्यास केला तेव्हा मला असं कळलं की शिवाजी महाराजांची राजनीती, शिवाजी महाराजांची बरीचशी धोरणं या ग्रंथांना अनुसरून होती. जी प्राचीन ग्रंथ होते तो कुठले होते तर कामंदकीय नीतिसार, शारंगधर संहिता म्हणजे वैद्यकशास्त्र, मत्स्यपुराण, महाभारत, याज्ञवल्क स्मृती, विष्णू धर्मोत्तर पुराण, शुक्र नीतिसार, भर्तहरी सुभाषित ग्रंथ, चाणक्य नीती त्याचं अर्थशास्त्र, मनुस्मृती, सुभाषितावली आणि असे अनेक टोटल 34 ग्रंथ आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी शहाणपण येण्यासाठी कुठला ग्रंथ वाचला असेल तर पंचतंत्र आणि हितोपदेशसुद्धा वाचलेला आहे आणि त्यांच्या संग्रहात होता. तर सांगायचा मुद्दा काय तर याच्यामध्ये राजनीती, त्याच्यानंतर चरकसंहिता आणि सुश्रुत संहिता म्हणजे वैद्यकशास्त्र याच्यावर आधारित, मत्स्यपुराणामध्ये इसवी सन 200च्या वेळेस हा लिहिला गेला होता. राजाची कर्तव्य आणि राज्यकारभार, दुर्ग निर्माण यावरील ग्रंथ ह्या मत्स्यपुराणामध्ये संदर्भ आहेत. महाभारतामध्ये राजा होण्यासाठी आणि आदर्श राजा होण्यासाठी केलेला उपदेश आहे. याज्ञवल्क स्मृतीमध्ये धर्मव्याख्या आणि व्यवहार, न्यायदंड, दंडनीती यांना समर्पित असा ग्रंथ आहे.
विष्णू धर्मोत्तर पुराणमध्ये खगोलशास्त्रीय विषय आहेत, भूगोल आहे, राजधर्म आहे, दानाचे महत्त्व आहे, न्याय आणि राजकारण आहे, सामरिक नीती या विषयावर सखोल ज्ञान देणारा हा ग्रंथ आहे. शुक्र नीतिसारामध्ये राजव्यवहार, नीतिमत्ता आणि नीतिशास्त्राचे महत्त्व विशारद करणार आहे. आणि भर्तहरी संभाषित ग्रंथामध्ये ही सुभाषित ग्रंथ आहे, तर नीतिशास्त्र पुरुषार्थ समजून सांगणारा ग्रंथ आहे. आणि चाणक्य नीतीमध्ये ऑफकोर्स अर्थशास्त्र आहे. आणि अर्थशास्त्र तेव्हाचं हे फक्त इकॉनॉमिक्स आणि पैशाशी रिलेटेड नव्हतं, तर गव्हर्निंग लॉ, स्टेटक्राफ्ट, म्हणजे तुमचं एकंदरीत धोरण कसं असलं पाहिजे. राज्य तर करायचं आहे, पण ते कुठल्या धोरणांनी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमची अर्थनीती काय आहे, मिलिटरी स्ट्रॅटेजी काय आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. असे एक ना अनेक ग्रंथ आहेत. मनुस्मृती त्यांनी अभ्यासली होती. सांगायचा मुद्दा असा की आज आपण मनुस्मृती जाळायची भाषा करतो आणि जाळल्या पण जातात. मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांसाठी सुद्धा हे प्राचीन ग्रंथ होते आणि शिवाजी महाराजांनी हे ग्रंथ तसेच्या तसे आत्मसात नाही केले. आज आणि ह्या सर्व ग्रंथांमध्ये काय दिलं आहे, तर राजा हा सेंटर, हा मध्यवर्ती भूमिका असलेला आणि देवत्व असलेला असा तो आहे. आज ते आपण घ्यायची जरूर नाही, परंतु जे युद्ध नीती आहे, जी सामरिक नीती आहे, जी अर्थनीती आहे, जे अर्थशास्त्र आहे, ते तर आपण घेऊ शकतो. त्यामुळे आणि ते शिवाजी महाराजांनी केलं. पूर्वी आपल्याकडे सिंधुबंदी होती, बरोबर, सिंधुबंदी होती. आता ते कुठल्याही धर्मशास्त्रात नाही आहे आपल्याकडे, पण परंपरेप्रमाणे ते इस्लामिक राज्यकर्ते आणि आक्रांता आल्याबरोबर आपल्याकडे सिंधुबंदीचा एक निघाला, एक पद्धत निघाली. शिवाजी महाराजांनी ती मोडून काढली. त्यामुळे ते काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेतल्या पाहिजेत आणि ज्या नाही आहेत, ज्या काळानुरूप घेण्यासारख्या नाही आहेत, तर त्या सोडल्या पाहिजेत. आपल्याकडे सती प्रथा होती. शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना सती जाण्यापासून रोखलं. मग आपल्याकडे धर्मांतराचं झाल्यानंतर काय करायचं हे माहितीच नव्हतं. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांसारख्या आपल्या सेनापतीला परत आपल्या हिंदू धर्मात घेतलं. तर सांगायचा मुद्दा हा की हे जे ग्रंथ आहेत, हे जे त्याच्यातली तत्त्व आहेत, ही जागतिक सत्य अशी तत्त्व आहेत, परंतु ती सगळीच तत्त्व काळानुरूप आज लागू नाही आहेत. त्यामुळे त्यातलीच काही तत्त्व म्हणजे 95% तत्त्व लागू आहेत, 5% तत्त्व लागू नसतील तर ती सोडून द्यायची, पण तू बाकीचं सगळं जाळून टाकायचं. ह्याच्यासारखा करंटेपणा आपल्या समाजामध्ये दुसरा नाही आहे. हे मी स्पष्ट बोलतोय, मला माफ करा, परंतु हे मला बोलल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्या देशाचं एवढं नुकसान होतं आहे, मग तो तिकडे नालंदा विद्यापीठ जाळलं आणि आपण करतोय, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? भारतीय संस्कृतीचा हा ठेवा आहे. आणि शिवाजी महाराजांना जर आपण मानत असू आणि त्यांनी जर का हे वापरून हे सगळे ग्रंथाचा आधार घेऊन आपलं आदर्श राज्य निर्माण केलं आणि त्यांचे आपण त्या वंदनीय आहेत आपल्याला ते, तर मग ते ज्याच्यामधनं शिकले ते आपण का नाही अभ्यास तर करूया त्याचा. केवळ एका उणिवेवर बोट ठेवून आपण ते सगळं टाकून नाही देऊ शकत. कशातलं काय घ्यायचं, किती घ्यायचं आणि काळानुसार त्याच्यात काय बदल होणार आहे याची बुद्धी प्रत्येकाला असली पाहिजे. सत्सद विवेक बुद्धी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते न करण्यासाठी राजकारण आणि एकंदरीत समाजविघातक लोक एवढे इन्फ्लुएन्स करतात आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण मनुष्य अभ्यास नसल्यामुळे, अज्ञानामुळे भरडला जातो. मुळात काय आहे ना, ह्या छोट्या छोटी कारणं देऊन आपल्याला एका जे आपलं मूळ ध्येय आहे त्याच्यापासून दूर केलं जातं. चांगलं राष्ट्र, संपन्न राष्ट्र निर्मितीचंच स्वप्न, स्वराज्य कशाला म्हणतो आपण, महाराजांचंच होतं ना. तिथून राजकारण, आता ते राजकारण नाही, आत्ताचं राजकारण, ह्याच्यात स्वतःच्या भाकऱ्या भाजण्यासाठी आपल्याला वेगवेगळं वाटलं गेलेलं आहे असं मला वाटतं. महाराजांना अगदी बरोबर, महाराज आम्हाला हवेत फक्त वोट बँकिंगसाठी महाराज हवेत. बाकी ही जर राजनीती तुम्हीच सांगितलं सर, किती सुंदर सांगितलं. हे जर आपण आत्ता वापरलं तर भारत का नाही
विश्वगुरू जो होणार ते व्हायलाच पाहिजे ना. विश्ववंदनीय ती त्यांचीच कन्सेप्ट आहे. त्यांचीच कन्सेप्ट आहे. म्हणजे किती सिमिलॅरिटी बघा, आज सुद्धा आपण त्या वापरतो या ना त्या प्रकारे. पण ते कुठून आलं त्यांना, शहाजी महाराजांना हे कुठून ज्ञान आलं? तर त्यावेळेस 1600 साली सगळा परकीय आक्रांतांनी भारताचा पार धुवा उडवला होता, उद्ध्वस्त झालं होतं. परंतु काही घराण्यांमध्ये हे क्षत्रिय रक्त आणि ही तत्व, पूर्वीचे जे मोठे नद्या होत्या त्या एक ओढ्यासारख्या किंवा झुळझुळ वाहणारे उरले होते, त्याच्यातनं पुन्हा हे निर्माण केलं आहे, शून्यातून निर्माण केलं आहे. त्यांनी प्राचीन भारतीय राजनीतीचं पुनर्स्थापना केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येस. ह्यालाच जोडून जरा दुसरा प्रश्न असा विचारते, नौदल आणि आरमार, महाराजांनी याच्याबद्दल विचार कसा केला? म्हणजे काय ती ताकद असेल आणि किती तो अभ्यास असेल, दूरदृष्टी म्हणावी लागेल त्याला, याविषयी थोडं सांगता येईल का सर? आता ही जी पुस्तकं आणि ग्रंथ मी सांगितले त्याच्यामध्ये नौकानयन शास्त्र हे सुद्धा एक अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे जेव्हा शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले, हां तुम्ही तो प्रश्न विचारला होता की पुण्यामध्ये कधी आले, तर अनेक लोक बरेच काय काय सांगतात, परंतु माझ्या अभ्यासाप्रमाणे शिवाजी महाराज पुण्यामध्ये राज्य करण्यासाठी किंवा जहागीर सांभाळण्यासाठी वयाच्या 12व्या वर्षाच्या शेवटी म्हणजे 13व्या वर्षी आले. तोपर्यंत ते पुण्यामध्ये त्यांचा तशा दृष्टीने एवढं त्यांचं स्थिरस्थावर झालेलं नव्हते ते, तर 12 वर्षानंतर आले होते. आता तुम्ही विचारला प्रश्न नौदलाचा, तर नौदलाचं नौकानयनशास्त्र याच्यावर आपल्याकडे अतिशय उत्तम अभ्यास झालेला आहे प्राचीन काळी आणि भोजराजाच्या वेळेस, आणि ते त्यांनी वाचलेलं होतं, त्याचा अभ्यास झालेला होता. आणि बोटी जहाज बांधणी, नौदल उभारणी, नौदलाची रचना कशी पाहिजे आणि कुठल्या साहित्याने बोटी बांधल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये लोह्याचा उपयोग झाला नाही पाहिजे, लोखंडाचा उपयोग झाला नाही पाहिजे, असे छोटे छोटे बारकावे असलेले तो ग्रंथ आहे. आणि त्यामुळे शिवाजी महाराज जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा त्यांना जो पोटमोकासा मिळाला होता शहाजी महाराजांचा, मावळ प्रांताचा आणि सुपे, इंदापूर या भागातला, त्याच्यामध्ये समुद्रकिनारा नव्हता. परंतु समुद्रकिनारा त्यांना जेव्हा जावळी त्यांनी जिंकली, त्याच्यानंतर समुद्र किनाऱ्याशी त्यांचा संपर्क आल्यावर त्यांचा मास्टर प्लॅन, पुन्हा राजनीती ही तयार होती. कारण हे आज मला एक किल्ला मिळाल्यानंतर मी पुढे काय करणार असे त्यांचं हे नव्हतं, प्लॅनिंग नव्हतं त्यांचं. ऑलरेडी प्लॅनिंग 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्षाचं होतं. त्यामुळे त्यांनी ते समुद्राचा लाभल्याबरोबर त्यांनी सागरी किनाऱ्यावरील किल्ले, त्याच्यानंतर त्या घाटातले किल्ले आणि मग सागरामध्ये किल्ले बांधण्याला सुरुवात केली आणि ते जिंकायला सुरुवात केली. आणि त्याप्रमाणे त्यांनी नौदल स्थापन केलं. त्यांनी पहिली बॅच, म्हणजे तुम्ही बघा सुरुवातच किती जबरदस्त केली. त्यांनी पहिल्यांदा कल्याण भिवंडीला जेव्हा नौदलाने जहाज बांधणी सुरुवात केली तेव्हा पहिली नौदल जहाजांची बॅच ही 20 जहाजांची होती. म्हणजे सुरुवात अशी काही एक जहाज बांधू मग ते बघू पाण्यात सोडल्यानंतर पुढं काय होते असं नाही, डायरेक्ट 20 बांधक. आणि त्यांचा जेव्हा अभ्यास केला आणि वाचन केल्यानंतर कळतं त्यांच्या प्रत्येक जहाज बांधणी ही 10, 15, 20, 35 अशीच होती. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जहाज बांधणी, ज्याला आज आपण ड्रायडॉक म्हणतो, जिथे रिपेअर होतं किंवा बांधणी होते, ते त्यांनी निर्माण केली, लोक निर्माण केली. आणि मग त्या अनुषंगाने सगळं नौदलाचं जे लष्करी रचना होती ती त्यांनी व्यवस्थित आखली. आणि कोकणाचे 2 विभाग केले त्यांनी, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, त्याप्रमाणे तिथे सुभेदार नेमले. अशी ती सुंदर रचना झाली. त्यामुळे कुठे कन्फ्युजन नाही, कुठे डिले नाही आणि व्यवस्थित इंटिग्रेटेड अप्रोच ज्याला म्हणतो तसा त्यांनी तो एक 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 मार्ग आखला. इथपर्यंत जर पॉडकास्ट बघितला असेल तर आत्ता पटकन एका कुणाला तरी हा पॉडकास्ट शेअर करा, कारण आजची जी माहिती आहे ही प्रत्येकाने ऐकण्याची आणि स्वतःच्या आयुष्यात ती उतरवण्याची खूप गरज आहे.
पुढचा पॉडकास्ट नक्की बघा. सर, शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण या बाबतीत आपल्याला काय ऐतिहासिक संदर्भ मिळतात आणि त्यातून आपण कोणते निष्कर्ष सांगू शकतो? आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे धार्मिक धोरण मध्ये धर्म हा शब्द आहे. येस. तर धर्म म्हणजे काय? तर मागे मी बोललो होतो की मला जो समजलेला आहे आणि जो भारतीय संस्कृतीप्रमाणे योग्य व्याख्या आहे असं मी मानतो की धर्म म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या अंगचे गुण, त्या गुणांना अनुसरून तुम्ही मिळवलेलं कौशल्य, ज्ञान, अनुभव आणि या सगळ्या मिळून तुम्ही कोण आहात त्याप्रमाणे तुमचं विहित कर्तव्य हे करणे म्हणजे धर्म. हा एक झाला. आता ह्या धर्मामध्ये तुमची एक कर्तव्य असतं की तुम्ही उपासना पद्धती काय करता. तर शिवाजी महाराज हे शिवाचे भक्त होते. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. तिथं शिवाई मातेचं मंदिर होतं. शहाजी आणि हे सर्व भोसले मंडळी हे एकलिंगी म्हणजे शिवाचं एक रूप आहे. तर त्याचे सगळे हे भक्त. त्यामुळे ते भवानी माता ही त्यांची कुलस्वामिनी आणि प्रत्येक घराण्याला कुलस्वामिनी असते, कुलदेव असतो. त्याप्रमाणे ते सर्व कुळाचार पाळायचे. हे वैयक्तिक लेवलवर. दुसऱ्या राजकीय लेवलवर जर का म्हटले तर त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की त्यांनी म्लेच्छांविरुद्ध, आणि ते म्लेच्छांना म्हणजे इस्लामिक लोकांना तुर्क म्हणायचे. कारण हे जे मोगल लोक होते हे सगळे तुर्की लोक होते आणि मंगोल लोक होते आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेस तुर्क मुघल किंवा तुर्कच म्हणायचे आणि शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रामध्ये ते आलेले. त्यावेळेस त्यांनी धार्मिक वादविवाद जास्ती केले नाहीत. परंतु मुघलांच्या कुठल्याही धार्मिक आणि उपासना पद्धतीला इतरदेशीयांच्या म्हणजे हिंदवी बांधवांच्या कुठल्याही उपासना पद्धतीला त्यांनी जर का हानी पोचवलेली असेल, मंदिरं पाडली असतील, तर त्यांनी ती पुनर्निर्मित केली. मग तिथं मस्जिद जरी असेल तर त्यांनी ती मस्जिद पाडलेली आहे आणि तिथे मंदिर पुन्हा स्थापलेलं आहे किंवा त्याचा दुसरा काहीतरी उपयोग केलेला आहे. पोर्तुगीजांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी हा प्रकार केल्याचं आपल्याला दिसतं की दक्षिणेमध्ये ते गेले असताना म्हणजे दक्षिण कोकणात गेले असताना त्यांनी काही मंदिरांचा विध्वंस पोर्तुगीजांनी केला होता. त्याची पुनर्बांधणी त्यांनी केलेली आहे आणि ते रेकॉर्डवर पण आहे. दक्षिण दिग्विजयाला जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. म्हणजे तीर्थाटन केलं असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही, कारण ते श्रीशैलमला गेले, तिरुपतीला गेले, कलाहस्तीला गेले, त्याच्यानंतर वृद्धाचलमला गेले, असे अनेक. आणि तिथे काही पद्धती काही आक्रांतामुळे बंद पडल्या होत्या. तिथले विजयनगरचं साम्राज्य नष्ट झाल्यामुळे तिथला राजाश्रय त्या मंदिरांचा नष्ट झाला होता. त्यामुळे त्यांनी अनेक गोपुरं बांधली. त्यांनी पुन्हा एकदा तिथे त्या पद्धती त्या काय सण वार किंवा उत्सव असतील ते पुन्हा चालू केले आणि त्याला देणग्या दिल्या आणि त्या कायमस्वरूपी राहण्यासाठी त्यांनी तसे आदेश पण दिले. तर हे सगळं बघता त्यांनी आपण मगाशी बोलल्याप्रमाणे सतीप्रथाच्या, मी असं नाही म्हणणार सतीप्रथा बंद केली त्यांनी, परंतु ते काही सामाजिक जे परंपरा होत्या किंवा ज्या रीतीभाती होत्या त्याच्या एवढे आहारी कधी गेले नाहीत. त्याच्यानंतर एक मोठं त्यांनी केलं म्हणजे नेताजी पालकरांना परत हिंदू धर्मात घेतलं. हे फार मोठं कार्य होतं त्यावेळेसचं. कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक लोक हे परत आपल्या धर्मात येत नाहीत. त्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? घेतलं जात नाही. त्याचं कारण काय माहिती आहे की त्यांना गोत्र कुठलं द्यायचं हे समजत नाही, म्हणून त्यांना ते परत घेत नाहीत. असले आपले काय काय विचार आणि काय पद्धती होत्या. पण लकीली नेताजी पालकरांचं घराणं माहिती होतं वगैरे, त्यामुळे ते झालं. तर असे क्रांतिकारी पण त्यांनी केले. परंतु
ह्या सगळ्या धार्मिक गोष्टीकडे बघायला त्यांना एवढा वेळ नाही मिळाला, कारण त्यांचं कार्य काही वेगळं होतं हातामधलं कार्य. परंतु त्यांनी भारताची ज्या भाषा होत्या, भारतामधले जे पद्धती होत्या, त्याच्यावर त्यांचं बारकाईने लक्ष होतं. त्यांना संस्कृतबद्दल अतीव प्रेम होतं. त्यामुळे हे सगळं बघता भारतीय संस्कृती आणि धार्मिक धोरण त्यांचं हे आपल्या हिंदवी समाजाला, बांधवांना पूरकच होतं. त्याबद्दल कुठलाही दुमत नाही. येस. छत्रपती शिवरायांची सामरिक नीती, अर्थनीती आणि त्याचे भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम काय झाले असं तुम्हाला वाटते? आजचा आपला जो भारत आहे त्याचा विचार करता शिवाजी महाराजांनी त्यावेळेस घेतलेलं स्वराज्य स्थापनेचं व्रत हे किती यशस्वी झालं हे आपल्याला समजून येईल. तर आपण त्याच्याकडे येऊच्या. तर त्या आपण जेव्हा मगाशी बोललो की त्यांच्या मुद्रेमध्ये दिलं होतं की आपली राज्य हे वाढवायचं आहे आणि तर त्याच्यामध्ये त्यांनी जे विजन सांगितलं मी, त्यांची मुद्रा, पण तू त्याच्यामधलं मिशन सांगायचं राहिलं ते म्हणजे की तंजावरपासून पेशावरपर्यंत, अहत तंजावर ते पेशावर आणि आसेतू हिमालय, समुद्र किनाऱ्यापासून ते हिमालयापर्यंत आपलं स्वराज्य निर्मिती करायची आहे. हे स्वप्न आज पूर्ण झाल्यासारखंच दिसतंय. पण ते कसं झालं, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, तर तिथे त्यांचं तो लढाई, किल्ले आणि ॲक्शन्स दिसतं आपल्याला. तर कुठल्या ॲक्शन्स होत्या, तर पहिलं म्हणजे त्यांनी स्वतःला राजनीतीमध्ये राजाभिषेक करून घेतला. राजाचा अभिषेक असतो, राज्याभिषेक नसतो, राजाचा अभिषेक. म्हणजे आपण जसं शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालतो तसं राजाच्या शिरोधारावर आपल्याला अभिषेक करायचा असतो. आणि मग ते वेगवेगळ्या पाणी, वेगवेगळ्या नद्यांचं पाणी, दूध, तूप, दही वगैरे त्याच्याप्रमाणे तो धार्मिक विधी आहे. पण त्याच्यामुळे झालं काय की परदेशी जे राज्यकर्ते होते ते आधी शिवाजी महाराजांना लुटारू किंवा रिबेल असं म्हणायचे. त्यांच्याच पत्रांमध्ये शिवाजी राजा, शिवाजी महाराज हे शब्द यायला लागले. त्यामुळे ते एक झालं. दुसरं, राजाभिषेकानंतर त्यांनी जी दक्षिणेची मोहीम काढली आणि त्या मोहिमेमुळे त्याच्याबद्दल आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो, त्यामुळे त्याचं मी विस्तार करत नाही. परंतु त्याच्या पुढचं जाऊन त्या विस्तारामुळे आणि त्या दक्षिणेपर्यंत जे आपलं राज्य पसरलं आणि बंगालच्या उपसागरापर्यंत, त्यामुळे औरंगजेब 26 वर्ष झाले तरी मराठ्यांना हरवू शकला नाही. अच्छा, ते झाल्यामुळे 26 वर्ष जेव्हा एखादा राजा लढतो, आज आपण बघतोय अमेरिका 51वा दिवस आहे तर त्यांचे पैसे संपायला लागलेत, मिसाईल संपायला लागले आहेत. रशियाची पण तीच हालत आहे युक्रेनबरोबर लढताना. हा राजा 26 वर्ष लढतोय आपल्याशी. त्याचे काय आर्थिक परिस्थिती झाली असेल. आणि त्यामुळे मुघल सत्ता जी त्यावेळेस सगळ्यात एक प्रभावी आणि डॉमिनंट सत्ता भारतात होती, ती पूर्णतया खिळखिळी झाली. आणि त्याचं सर्टिफिकेट बाजीराव पेशव्यांनी दिलं आहे. बाजीराव पेशव्यांनी जेव्हा धोरण आखताना त्यांनी सांगितलं की मुघल बादशाहीचा वृक्ष हा जीर्ण झाला आहे, त्यामुळे त्याच्या आता मुळावरच घाव घातला पाहिजे. पण तो जीर्ण झाला कशामुळे, 26 वर्ष तर ते 26 वर्ष ते लढले, आर्थिक सगळी सुबत्ता त्यांची निघून गेली, लोक कंटाळले. आणि आता तुम्ही महाराष्ट्राच्या वर विचार करा, आपण माळवा प्रांत काबीज केला, मग ग्वाल्हेर, आग्रा, दुआब, गंगा यमुनेचं दुआब, इकडे गुजरात, इकडे ओरिसा, बंगाल, बिहार ते प्रांत केलं. दिल्लीचे 18व्या शतकात दिल्लीचे 3 बादशाह मराठ्यांनी स्थापलेले आहेत. त्यामुळे भारतावर एवढा प्रचंड मोठा प्रभाव झाला. त्यामुळे मुघल जे सुभेदार होते, आणि पूर्वी अशी पद्धत होती, सगळ्या हिंदू राजांना किंवा सरदारांना एका मुघल सुभेदाराच्या खाली काम करावं लागायचं.
ते सगळे सुभेदारांची पिछेहाट झाली आणि ते उत्तर प्रदेश आणि त्या मिरठ वगैरे भागामध्ये तिथे लखनौ वगैरे तिथं तेवढेच काही नवाब राहिले, परंतु बाकी सगळी आपले भारतीय राजे पुन्हा आपापले जागी आले किंवा मराठे जसं पवार, शिंदे, होळकर, गायकवाड, खेर म्हणजे इथे बुंदेले, तर असे तिकडे ते झाले. शितोळे हे सगळे उत्तर भारतामध्ये स्थायिक झाले आणि त्यामुळे आपलं जे हिंदू राजे हे जेव्हा स्थायिक झाले त्यामुळे दिल्ली ही ब्रिटिशांनी मराठ्यांकडनं काबीज केली. त्यामुळे ती डायरेक्ट ब्रिटिशांकडे गेली, ती मुघलांकडे गेलीच नाही. नावाला ते आपले त्यांनी त्या बहादूरशाहला तिथं अटकेत ठेवला होता, ते फक्त नावाला होतं. तर त्यामुळे काय झालं की जेव्हा ब्रिटिश सत्ता नाहीशी झाली आणि जेव्हा आपल्याला 47 साली पारतंत्र्यातनं स्वातंत्र्य मिळालं, तर आपलं विभाजन झालं आणि विभाजन हे धर्माच्या बेसिसवर झालं. हे तर माहिती आहे की मुसलमान लोक पाकिस्तानात गेले, हिंदू लोक. मग जर का मुघल सत्ता एवढी पॉवरफुल होती तर मग भारत हा छोटा व्हायला पाहिजे होता आणि पाकिस्तान मोठा व्हायला पाहिजे होता. जर का मुस्लिम राज्यकर्ते, मुस्लिम जनता नाही, मुस्लिम राज्यकर्ते जे होते ते जर का जास्ती असते तर मग ते का नव्हते. शीख हे 1789 नंतर वरती आले. राजपुतांनी पुन्हा आपलं अस्तित्व आणि वर्चस्व पुन्हा स्थापन केलं. त्यामुळे भारताचा आजचा जो नकाशा आहे हे आसे तू हिमालय हे शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलाच हा भारत आहे. आणि जिथे जिथे मराठे गेले तिथे तिथे आपला भारत स्वतंत्र झाला. आणि एकच फक्त हैदराबाद संस्थान निजाम, त्याला जायचं नव्हतं, भारतात यायचं नव्हतं, पण तो करतो काय, सगळ्या हिंदू राजांनी आणि संस्थानिकांनी त्याला घेरलं होतं. त्यामुळे त्याला पाकिस्तानला जायला हेच नव्हता, मार्गच नव्हता. त्यामुळे त्याला नाईलाजाने, आपल्याला माहितीच आहे, सरदार पटेलांनी ते काबीज केलं ते. त्यामुळे एवढा मोठा परिणाम भारताच्या इतिहासावर आणि भूगोलावर झालेला आहे. आणि हे खरं युद्ध म्हणतात त्याला. हे युद्ध हे 1 दिवसाचं, 4 दिवसाचं, 1 वर्षाचं नसतं. हे 300-350 वर्ष आपण युद्धामध्ये कसे यशस्वी झालो ह्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. हे लोकांनी विसरता कामा नये. इथून पुढे काय बोलावं मला सुचत नाही आहे. मी स्तब्ध झाली आहे. तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. आणखी शिवाजी महाराजांविषयीचे तुम्हाला कुठले असे विषय आहेत ज्यावर पॉडकास्ट करावा मी असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवर्जून सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.